सर्वात पहिले आपल्याला मखाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे मंद आचेवर, कारण वातावरणामुळे थोडासा मखाण्यांमध्ये ओलसरपणा येतो, त्यामुळे ते वातडे होतात. तर ते आपण भाजून घेतल्यामुळे छान क्रिस्पी होतील ते, आणि खायला पण एकदम छान वेगळीच चव येते. थोडंसं गोल्डन कलरचं होईपर्यंत आपल्याला त्यांना सारखं परतत राहायचं आहे. आता भाजून झालेले मखाणे आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवणार आहे. झालेले मखाणे आता असे दिसणार आहे, इतके क्रिस्पी होणार आहे ते. आता आपण मसाला तयार करून घेऊया. कढईमध्ये आता मसाला करण्यासाठी मी 2 चमचे तूप घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल किंवा बटर पण घालू शकता, ऑप्शनल आहे. आपलं तेल आता व्यवस्थित तापलं आहे. आता मी यात घालणार आहे चवीनुसार मीठ, हळद, आता आपण जे भाजलेले मखाणे होते त्या मसाल्यामध्ये घालणार आहे आपण, आणि व्यवस्थित छान परतून घेणार आहे. आणि आपण जसं मखाण्यांची पावडर ही स्टोअर करून ठेवतो, तसं हे मखाणे तुम्ही चालू 2 मिनिटात बाळाला करून देऊ शकता, कारण ते वातडी झाल्यावर एवढी छान चव देणार नाही त्याची. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहेत ते. आता आपण बनवणार आहे स्पायसी मखाणे. त्याच्यासाठी मी 2 चमचे तूप घालणार आहे. आता काळे मिरीपूड तुम्ही हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार यूज करू शकता. मी 2 चमचे घातले. काळं मीठ चवीनुसार घेऊ शकता तुम्ही, आणि लाल मिरची पावडर. तुम्हाला किती स्पायसी हवंय त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. यात मखाणे ॲड करायचे. व्यवस्थित मसाला परतून झाल्यानंतर आपले मखाणे त्यात ॲड करायचे. आता आपण तिसरे मखाण्याची रेसिपी मॅगीचे मसाल्याची टेस्ट येईल असे बनवणार आहे. त्यासाठी मी 2 चमचे तूप घेतलंय. कलर येण्यासाठी हळद लागणार आहे. मॅगीची चव येण्यासाठी मॅगी मसाला लागणार आहे. 2 चमचे मॅगी मसाला. तुम्हाला जर स्ट्रॉंग हवी असेल चव तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता. आणि चवीनुसार मीठ. आता आपण यात मखाणे ॲड करणार आहे, कारण मॅगी मसाला बरेच मुलांना खूप आवडतो, त्यामुळे ते आवडीने खातात. पण 1 वर्षाच्या खालील मुलांना तुम्ही साधे मीठ आणि हळदीचेच मखाणे द्या. मसाला मखाण्यांना व्यवस्थित लागला पाहिजे असं परतून घ्यायचं आपल्याला. आता हे मखाणे सर्व करण्यासाठी रेडी आहे. ही हेल्दी रेसिपी तुम्ही सगळेजण नक्की ट्राय करा.